नमस्कार. आपण चिंदरकर महाराजांच्या मठात आलात. तुमचं स्वागत. मुंबईतून आलात आपण सगळे. ओके. तर तुम्ही काय सेवेसाठी आलात? जी काही कामं असतील त्याची? ते मायबापच आहेत, त्यामुळे आमचं तिथे येणं म्हणजे लहानपणापासून तिथे येत असल्या कारणाने आणि सगळं काय आमचं बाबांनीच केलेलं आहे, त्याच्यामुळे आमचं इथे येणं आहेच आहे. ओके. आणि तुम्ही शब्द सेवा म्हटलं तर आम्ही सेवा शब्द आम्हाला लागू होत नाही, कारण बाबांची आम्ही सेवा काय करणार, त्यांनीच आमच्यासाठी एवढं केलेलं आहे. तर ते नाही, आम्ही फक्त एक श्रम पण दान पण म्हणू शकत नाही आम्ही, आमची एवढी लायकी पण नाही. पण जे काय म्हणतात मुंगीचा वाटा स्थानात लागतो, त्याप्रमाणे बाबांनी जो विश्वास टाकला आमच्यावर की बाबा या माणसांना बोलवलं, आमची माणसं म्हणतात बाबा, ही आमची माणसं आली की कामं होतात, तर त्यामुळे त्या प्रेमाने आम्ही इथे येतो, त्या प्रेमाच्या खातर आम्ही येतो. तर तुम्ही आता पहिल्यांदाच माझ्याकडे आलात. तुमच्या मठातले येतात बाकी पण, तर तुम्हाला आता आमच्याकडे आल्यानंतर की ते जे राहिलात 2 दिवस, तर ते तुम्हाला कसं वाटलं, किंवा त्याच्यात आम्ही काय आणखीन सुधारणा करायला हवी का? मला तर खूपच छान वाटलं. हे त्यांची प्रतिक्रिया देतील वैयक्तिक, परंतु एक तुमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीची शांतता आणि स्वच्छता आहे मुख्य म्हणजे. ओके. आम्ही काय करतो, आम्हाला रूम साधी असेल तरी चालेल, पण ती स्वच्छ असली पाहिजे, कारण आम्ही सगळे इथे शाकाहारी आहोत. सगळं काय सुटसुटीत आहे. आम्हीही शाकाहारी आहोत. नाही, मी सांगतो ते काय हे. आणि सगळं मुख्य म्हणजे स्वच्छता आहे. रूम्स तर इथे बऱ्याच आहेत दापोलीमध्ये, पण स्वच्छ नाही, कुठे जळमट, कुठे काय, तर ते आम्हाला ते जमत. आपण आंघोळ करून देवाला दर्शनाला जाणार, तर ते सगळं बघून जाणार का असं? बरोबर. तर तो प्रकार नाही आहे, त्यामुळे ते आवडलं. आणि इथे खूप वेगळ्या पद्धतीची शांतता आहे, प्रसन्न वाटलं. आम्ही पहिली टाइमच झालोय, पण इकडे आम्हाला लोकांना असं तुमच्याबरोबर राहून इकडे वेगळं पण आम्हाला लोकांना काय वाटलं म्हणजे असं जाणवलं पण नाही. म्हणजे घरातल्यासारखंच वाटलं, सुख पण वाटलं, आनंद पण भरपूर घेतला. तुम्ही दोघेही छान आहात, त्याच्यामुळे मी तर भाषी आहात, त्याच्यामुळे रमता तुम्हाला जनप्रियत्व आहे. बरोबर. बरं वाटतं. धन्यवाद. आणि मला तर तेच म्हणायचं की तुम्ही आता ह्याच्यासाठी तर येताच मठासाठी, पण तुमचे सहकुटुंब सहपरिवार दापोली फिरण्यासारखंही आहे. 2-3 दिवस म्हणजे तुम्ही येता इकडे, तुम्हाला माहीत असतील, पण 2-3 दिवस असं सहकुटुंब जरी तुम्ही आलात तरी सुद्धा छान बघण्यासारखी स्थळं आहेत. तर तुम्ही नक्की या. आणि तुमचे कोणी मित्रमंडळी, मित्रपरिवार जे कोणी असतील त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या. रेकमेंड करू, प्रश्नच नाही. तुम्ही आता एकदा आलात म्हणजे आमच्याकडे गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे जे 3 मुख्य प्रोग्राम तुमचे असतात मठातले, त्याच्यासाठी तर नक्की येणारच. तर तुम्हाला आम्ही रिझर्वेशन ठेवणार त्याचं, नो डाऊट. ओके. आणि डिस्काउंट पण द्या. हो, नक्की डिस्काउंट आम्ही मठातल्या लोकांना थोडं डिस्काउंटच देतो, कारण शेवटी ते पण म्हणजे कसं, आम्हीही तिथे काहीतरी सहभाग झाला आमचा, एवढंच फक्त, बाकी काय नसतं. पैसा हा सर्वस्व नसतो. माणुसकी आणि शेवटी अतिथी देवो भव, आपलं कोकणातल्या लोकांचं ब्रीदवाक्य आहे ते. धन्यवाद. बरं वाटलं तुम्हालाही भेटून. धन्यवाद.